रितू आज जरा वेगळ्याच मूडमध्ये होती. ऑफिसमधले सगळे काम उरकून ती लवकर घरी जायला निघाली. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. तिने छत्री उघडली आणि पावसाचा आनंद घेत चालू लागली. आज मॅडम जाम खुश होत्या. त्यांचा मेसेज आला होता. संध्याकाळी कॉफीसाठी भेटू म्हणून. निनाद तिला पहिल्यांदा कॉफीसाठी बाहेर भेटणार होता. निनाद आणि रितू एकाच ऑफिसमध्ये काम करत होते. 3 महिनेच झाले होते रितूला ते ऑफिस जॉईन करून. दोघंही एकाच टीममध्ये असल्या कारणाने क्लोज फ्रेंडशिप झाली होती. दिवसभर ते दोघे ऑफिसमध्ये एकमेकांना नजरेनेच लाईक करायचे. आज त्याला ऑफिसबाहेर भेटायला रितूचे मन आतुर झाले होते. तिची पावले आता झपाझप घराच्या दिशेने वळू लागली. त्यांच्या विचारामध्ये रितूने घर कधी गाठले ते तिलाच कळले नाही. घरी आल्यावर फ्रेश होऊन रितू तिच्या रूममध्ये गेली. पलंगावर स्वतःला झोकून ती निनादचे स्वप्न रंगू लागली. निनादच्या विचारात रितू गुंग होऊ लागली. थोड्याच वेळात त्याचा मेसेज आला, मी निघालोय, 15 मिनिटात कॉफीला पोहोचतो. ती तडकन पलंगावरून उठली आणि कपाटामधून निळ्या रंगाचा चुडीदार बाहेर काढून आरशासमोर उभी राहिली. रितूने आरशात स्वतःवर एक नजर फिरवली आणि रोमॅन्टिक गाणी गुणगुणत तयार व्हायला सुरुवात केली. ओठावर लाल रंगाची लिपस्टिक, कपाळावर नाजूकशी टिकली आणि कानात साजेसे तसे मोल्याचे टॉप्स घालून ती छान तयार झाली. खूप दिवसांनी रितू अशी मनसोक्त नटली होती. केस मोकळे सोडल्यामुळे तिचे रूप अजूनच खुलून आले होते. पुन्हा पुन्हा ती आरशासमोर स्वतःला निरखत होती. रितूसाठी आजचा दिवस खूप खास होता. ती लाजतच गालातल्या गालात असली आणि हातात पर्स अडकवून निघाली. मनामध्ये थोडंसं दडपण आलं होतं. येणारा प्रत्येक क्षण ती त्यांच्यात विचाराने अधीर होऊ लागली. रितू लगबगीने ठरल्या ठिकाणी पोहोचली. समोर पाहतच कोपऱ्यातल्या टेबलावर तो बसलेला दिसला. दोघे खिल रितूच्या येण्याची वाट बघत होता. रितू त्यांच्यासमोर जाऊन बसली. दोघांनी एकमेकांना नजरेतूनच स्मितहास्य केले. तिची नजर हळूच चोरून त्याला निरखत होती. काळ्या रंगाच्या शर्टात तो अगदी हँडसम दिसत होता. त्यांच्याकडे नुसतं पाहतच बसावं असे तिला वाटले. कॉफी मागवायची का, त्याने रितूला विचारले. तिने नुसतीच मान डोलावली. तोही हळूच संधी साधून एकटक तिच्याकडे बघत होता. थोडा वेळ त्यांच्या टेबलावर शांतता होती. कोण आधी सुरुवात करेल याची जणू ते वाट बघत होते. त्यांच्यामधली निशब्द शांतता सगळं काही व्यक्त करत होती. तितक्याच निनादने सुरुवात केली, या ड्रेसमध्ये तू खूप सुंदर दिसतेय. निळा रंग अगदी उठून दिसतोय तुझ्यावर. ती लाजरी-बुजरी होऊन थँक्यू म्हणाली. तिच्या गालावर नाजूकशी खळी खुलून आली. लाजतच ती नजर खाली झुकून बसली. त्यांच्या नजरेला नजर मिळवायची तिची हिंमत होईना. परत तिचं नीरव शांतता. थोड्या वेळाने तोच बोलला, वारं छान सुटायलाय ना आज. रितू मात्र आता त्यांच्या नजरेला नजर भिडवून बोलू लागली, वातावरण पण मस्त झालंय आज, प्रसन्न वाटतंय. दोघेही क्षणात बोलते झाले. त्यांचा संवाद सुरूच होता. इतक्यात वेंटरने
तिने 2 कॉफीचे कप त्यांच्या टेबलवर आणून ठेवले. तिने कॉफीचा एक घोट घेतला, पण तो मात्र तिच्याकडे एकटक बघत बसला. तिचं जे गोजीरवाणे रूप खोलून दिसत होते, कपाळावर नाजूक टिकली शोभून दिसत होती. मजूर वारा आणि तिच्या केसांच्या बटाचे अलग खेळ सुरू होते. लाल लिपस्टिकने रंगलेले ओठ तितकेच रसशील आणि आकर्षित होते. सौंदर्याच्या वेलीवर जणू एक नाजूक हसरी कळी फुलली होती. तिचं ते सुंदर प्रतिबिंब निनादच्या डोळ्यात चमकत होते. तू पण घे ना कॉफी, रितू बोलली. तसे तो अचानक भानावर आला आणि कॉफी पिऊ लागला. कॉफीचा एक एक घोट त्या प्रत्येक क्षणाचा आल्हाद देणारे भासत होते. मला तू खूप आवडते, तो तिला म्हणाला. ती त्यांच्याकडे चकित नजरेने बघत होती. रितूच्या चेहऱ्यावर आकर्षण मुद्रा उमटली. लाजेने पुरती चूर होऊन ती त्यांच्याकडे बघत राहिली. तुला आवडतो का ग मी? त्यांच्या या प्रश्नाची तिची धडकन अजूनच वाढली. नेमकं काय आणि कसं बोलायचं हेच तिला सुचेना. मनात प्रेमाच्या लाटा आनंदी गगनात उसळी मारून पाहत होत्या. एक दीर्घ श्वास घेऊन तिने स्वतःला सावरले आणि म्हणाली, मलाही तू खूप आवडतोय. तुला पहिल्यांदा बघितले तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडले, पण कधी तसं बोलायची हिंमत नाही झाली. ऑफिसमध्ये रोज तुला मी मन भरून पाहते. तुझ्या त्या ड्रेसिंग अंदाजची दिवाणी आहे मी. तुझ्यासोबत टी ब्रेकला जायची तर नुसती वाट पाहत असते. कितीतरी दिवस नुसताच हा नजरेचा खेळ चालू होता. तुझ्या मनातले माझ्याबद्दलची भावना जाणून घ्यायची खूप इच्छा होती. खरं तर तुला हे सगळं विचारायची मी संधीही शोधत होते आणि आज स्वतःच मला प्रपोज केलंय. बस या अब और क्या चाहिए. मला नक्कीच आवडेल तुझी प्रेयसी बनायला. तिच्या होकाराने तोही सुखावला. आता दोघांच्या नजरेत प्रीतीचा पाऊस बरसू लागला. चल निघूयात, आपण मस्त एक लॉंग ड्राईव्हला जाऊ, तो बोलला. तसे रितू लाजलीस हो बोलली. दोघेही निनादच्या गाडीत बसून प्रेमाच्या वाटेवर सवार झाले. अचानक मेघ दाटून मल्हार बरसावा आणि आकाशात इंद्रधनुष्य दिसावे, तसे ते दोघे आता प्रेमाच्या दुनियेत वावरत होते. तिची ती मोहक झलक निनादच्या काळजात काट्यावार करत होती. वाटेत एक निवांत ठिकाणी निनादने गाडी थांबवली. रितूने निनादच्या मनाचा अंदाज बांधला होता. तीही गाडीतून उतरली आणि दोघेही गाडीच्या बाजूला टेकून उभी राहिले. आजूबाजूला एक चिटपाखरूही नव्हते. समोर दूरवर पसरलेली हिरवळ, नुकतेच मावळतीला झुकलेले आकाश, उन्हाळ उड्या मारत सुटलेले सैराट वारा आणि पैशांच्या नशेत धुंद झालेले ते दोघे सांजवेळी रोमांचक घडीला. वातावरण कसं अगदी जुळून आलं होते. त्याने हळूवार रितूचा हात हातात घेतला. निनादचा तो कोमल स्पर्श रितूच्या अंगावर रोमांच फुलवत होता. तिने त्याच्या खांद्यावर अलगद डोकं ठेवलं आणि त्याला मिठी मारली. त्यांचा हात आता तिच्या कमरेशी घट्ट झाला. रात्रीच्या चांदण्यात उलट चंद्राचे ढगामागे लपून चाळे करावे तसे ते दोघे एकमेकांच्या मिठीत विसावले. रितूने मान ओळून निनादकडे नजर फिरवली. त्याने तिच्या चेहऱ्यावर रेंगाळणाऱ्या केसांच्या बटा सावकाश बाजूला करून तिच्या गालावर चुंबन दिले. हळूहळू गालावरचे ओठ तिच्या ओठावर टेकले तसे दोघांची धडधड वाढली. त्याचा मिठीतला स्पर्श तिच्या स्वर्गावर बहरू लागला.
हवेतला गारवा त्या सुंदर क्षणाचा थंडावत होता. हा क्षण तिथेच थांबावा आणि कधी संपू नये असा एक विचार ऋतूच्या मनात डोकावून गेला. इतक्याच तिचा फोन वाजला आणि ती त्या रोमॅन्टिक विचारातून जागी झाली. फोन उचलून बघितलं तर निनाद कॉलिंग लिहून आलं होतं. ती एकदम घाबरली आणि तिने पुन्हा नीट डोळे उघडून बघितले तर ते दिसत होते. तिने तो कॉल उचलला तर तिच्याकडून निनादचा आवाज, "अगं तू कुठे आहेस? माझा ॲक्सिडेंट झालाय. फार काही सिरियस नाही पण पायाला थोडं फ्रॅक्चर आहे. आता सध्या मी घरी जातोय. आपण उद्या भेटू चालेल ना? काहीतरी बोल ना प्लीज." ऋतूला काय घडतंय काहीच कळेना. आता तर ते दोघे ड्राईव्हला गेले होते. त्यांचा तो पर्स, ते चुंबक काहीच सुधारत नव्हतं. काही क्षणातच ती भानावर आली आणि निनादला "उद्या भेटू आपण" म्हणून फोन ठेवून दिला. मगाशी पलंगावर पडून त्याचा विचार करत असताना तिचा डोळा लागला होता आणि तिने स्वप्नातच निनादचे प्रेम अनुभवले होते. अजूनही त्या चुंबनाचा स्पर्श तिच्या ओठावर रेंगाळत होता. कपाटाकडे नजर फिरवली तेव्हा तो निळ्या रंगाचा चुडीदार तसाच हँगरला लटकत होता. ऋतूने स्वतःच्या दुनियेत निनादच्या प्रेमाची अशी एक रोमॅन्टिक हेड रंगवली होती. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.